सरवडे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संयोगिता रणधीर मोरे, पंचायत समिती सरवडे गणाचे सूर्यकांत पाटील आणि सोळांकूर गणाचे आर.वाय. पाटील यांच्या प्रचारार्थ सरवडेत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील आणि ए.वाय. पाटील यांना खांद्यावरून व्यासपीठावर आणत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सभेच्या अध्यक्षस्थानी दामोदर वाघवेकर होते. यावेळी जनता दल, शिवसेना ठाकरे गट, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, मनसे, युवा परिवर्तन आघाडी नरतवडे, भीमसैनिकांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी विजय अण्णा आणि आर.के. बापू यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या उजव्या डाव्या बाजूला विजय अण्णा आणि आर.के. बापू नाहीत याचं दुःख आहे, पण व्यक्ती जातात, विचार संपत नाहीत. किसनराव मोरे आणि विजयसिंह मोरे, आर.के. मोरे यांनी विकासाचा जो पाया घातलाय तो अधिक भक्कम करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. मोरे कुटुंबाची तिसरी पिढी जनतेसमोर येत असून मी ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. भाजपच्या धोरणांवर टीका करत त्यांनी लोकहितासाठी काम करणाऱ्या काँग्रेसला ताकद देण्याचं आवाहन केलं. तरी आज मी फिरतोय ते फक्त तुमच्यासाठी, तुमचा उत्साह बघून. आज लोक जर आपल्यावर एवढं प्रेम करत असतील तर राजकारणी म्हणून, समाजकारणी म्हणून आपली जबाबदारी आहे त्या लोकांच्या प्रती आपले दायित्व या ठिकाणी सिद्ध करणं, त्या लोकांना आधार देणं. आज समाजामध्ये वातावरण असं आहे की सगळंच चुकलेलं आहे, सगळंच या ठिकाणी वाईट आहे, अशी परिस्थिती आहे. या वातावरणामध्ये देखील सत्याची लढाई लढण्याचा प्रयत्न बंटी पाटील या ठिकाणी करतोय. त्याला आपण साथ द्यावी अशी माझी विनंती असणार. मी माझ्यासाठी लढत नाही, तुमच्यासाठी लढतोय. या जिल्ह्यातली काँग्रेस मोठी झाली पाहिजे, या जिल्ह्यातल्या काँग्रेसला बळ मिळालं पाहिजे. हे जर बळ तुम्ही देऊ शकला तर जे कोल्हापूर महापौर पद माझं हुकलं होतं ते किमान जिल्हा परिषदचा अध्यक्ष मला मिळू शकते, हे मला मुद्दाम आपल्याला सांगायचं. जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांनी गेल्या 30 वर्षात राधानगरी तालुक्यात पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष एकवटला असल्याचं सांगितलं. निश्चितपणाने उद्याच्या काळामध्ये एक सुंदर असा तालुका, या तालुक्यातले सगळे विकासाचे प्रश्न, एक विकासाची दृष्टी ठेवून ती निघालेली सगळी आणि मंदिरात त्या दृष्टीला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी. यावेळी दिग्विजय मोरे, शरद पाडळकर, हेमंत कोतमिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, मतदार उपस्थित होते.